रणभूमी मराठी न्यूज. ग्रामसभेचा ठराव श्रेष्ठ आहे. ग्रामसभेचा ठराव श्रेष्ठ आहे. ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. ग्रामसभेच्या ठराव. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोकणगाव खुर्द येथील एका शेतकरी कुटुंबाने जमीन व्यवहारात गंभीर अनियमितता आणि फसवणुकीचे आरोप संबंधित बँकेवर केले आहेत. मनीषा मधुकर शेळके, मंगल संजय शेळके, मनीषा सोमनाथ शेळके आणि कर्करोगग्रस्त शोभा पंढरीनाथ शेळके या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2008 मध्ये त्यांनी युनियन बँकेच्या दीपालीनगर नाशिक शाखेकडून शेती विकासासाठी सुमारे 53 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जापैकी सुमारे 8 लाख रुपयांची परतफेड केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र थकबाकीच्या कारणास्तव बँकेकडून त्यांच्या शेती जमिनीची विक्री करण्यात आली. ही विक्री बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरात प्रतिबिघा सुमारे 3,50,000 रुपयांमध्ये मर्जीतील व्यक्तीस करण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. प्रत्यक्षात या जमिनीचा बाजारभाव सुमारे 22 लाख रुपये प्रतिबिघा असताना इतक्या कमी किमतीत व्यवहार झाल्यामुळे बँक अधिकाऱ्यांच्या संगनमताची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही संबंधित जमिनीच्या 7-12 उताळ्यावर अन्य व्यक्तीचे नाव नोंदविण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान 10 एप्रिल 2026 रोजी बँक अधिकारी पोलीस बंदोबस्तासह जमिनीचा ताबा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. यावेळी कुटुंबियांनी तीव्र विरोध केला. कर्करोगग्रस्त शोभा पंढरीनाथ शेळके यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रकृती अचानक बिघडून त्या बेशुद्ध पडल्याचे सांगण्यात आले. तरी देखील अधिकाऱ्यांनी कारवाई थांबवली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुधाकर मोगल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी नाशिक जिल्हा सहचिटणीस विश्वास उफाडे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष भगवान अहिरे, भगवान बोराडे, लिंबाजी दहीफोडे तसेच सोमनाथ शेळके, देविदास शेळके, रमेश शेळके आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संबंधित जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न रोखण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित शेतकरी कुटुंबास न्याय मिळावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. जमीन बँकेने एकतर्फी कारवाई करून या ठिकाणी त्यांच्या जमीन ताबा घ्यायचा होता. पण ताबा घेण्याचा 7-12 उतारा प्रत्यक्षात बघितला असता 7-12 उतार्यावर नाव लावून जोपर्यंत 7-12 उतार्या नाव पैसे भरले असतील तर बँकेचा रोल पूर्णपणे संपलेला आहे. जर आज जमीन मालक जो आहे त्याला त्यांनी त्याचा ताबा घ्यायचा आहे. जर त्या जमिनीचा ताबा आज या ठिकाणी जमीन घेणारा तो इथं हजर नाही. 2 मिनिटं. जमीन घेणारा तो इथं हजर नाही. ज्याचा नावचा 7-12 तो हजर नाही. आता वाद जमीन घेणाऱ्याचा आमचा आहे. बँकेचं कामकाज केलं, त्यांनी त्याला जमीन विकली. बँकेचा रोल पूर्णपणे संपलेला आहे. या ग्रामसभेने या ठिकाणी ग्रामसभेने या ठिकाणी ही जमीन लिलावाद्वारे कोणी विकत घेऊ नये असा ग्रामसभेने ठराव केलेला आहे. परंतु ग्रामसभेचा ठराव श्रेष्ठ की कोर्टाचा ठराव श्रेष्ठ, हे काही लोक कोर्टाचा ठराव जर असेल 100 रुपये स्टॅम्पवरती आत्ताच लिहून द्यावा का कोर्टाचा ठराव श्रेष्ठ आहे, ग्रामसभेच्या ठरावाला किंमत नाही असं त्यांनी ठराव. मी आता कलेक्टरकडं आणि जो पोलीस अधीक्षक साहेब आहे त्यांच्याकडे ही मागणी करणार आहे. ग्रामसभेचा दावा केला. आज भांडण मी सांगितलेलं काय आहे का बँकेचं काम करून जमीन विकली आहे 7-12 उतार्यावर ज्याचं नाव आहे त्याचं आमचं भांडण आहे. कब्जा घ्यायला तिने ज्याचं उतार्यावर नाव आहे तो कब्जा घ्यायला येणार आहे. त्या कब्जा घ्यायला तो आता तुमचा रोल संपलेला आहे. कोर्ट कमिशनरचा रोल संपलेला आहे. आणि तुमचा रोल संपलेला असताना तुम्ही हा ताबा मालक तो जमिनीचा मालक नसताना या ठिकाणी कस काय घेणार? कोणत्या कोर्टाने असं तुम्हाला आदेश केलेला आहे का तो मालक नसताना जमिनीचा ताबा घ्या म्हणून? आज तुम्हाला बँकेच्या ताब्यात द्या तोपर्यंत तुम्हाला ताबा घेता आला नाही. आज तुम्हाला
जोपर्यंत आज तुम्ही ताबा प्रत्यक्षात मूळ मालकाचं नाव आहे आणि मूळ ह्या देशाचं संविधानानुसार कलम 14 आणि संविधानाचा आर्टिकल 21 त्यानुसार माणसाला जे इतरांना अधिकार आहे ते अधिकार आम्हाला आहे. त्या अधिकाराचा वापर करून आम्ही या ठिकाणी ही जमीन बँकेने विक्री केलेली आहे. त्याच्यावर 7/12 सदरी नावसुद्धा लावून दिलेलं आहे आणि 7/12 सदरी नाव गेल्यानंतर जमिनीचा ही जमीन मला करायला कशाला द्यायची याची मागणी कोण त्या जमिनीचे उतराव असलेले मालकांनी करायची तर ती कायदेशीर होती. त्यांनी आजपर्यंत केलेली नाही आणि त्यांचं उतराव नाव लावलेलं आहे आणि त्यांनी जोपर्यंत ही कोर्टाची ऑर्डर आम्हाला लागून म्हणून ग्रामसभेचा ठराव आहे. 1973 साली सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे भारत हा संविधानावर चालेल. तुम्हाला मान्य आहे का? भारतीय संविधानाला मानता का तुम्ही? हो आम्ही म्हणते ना. 18 एप्रिल 2013 रोजी एक परत जजमेंट दिलाय भारतीय सुप्रीम कोर्टाने. ना लोकसभा ना विधानसभा सबशेवची ग्रामसभा नाव सांगू ना. वेदांता जजमेंट त्याच्यात बघून घ्या तुम्ही. आणि ऐका हे नाही का प्रथाचं क्षेत्र आहे, आदिवासी क्षेत्र आहे. तुम्हाला इथे नाही का हे विनय भंग किंवा गर्दी बिर्दी करणं हे नाही का शांतता भंग करू नका. तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही ग्रामसभेला येऊन भेटा. मी इन्चार्ज येते ग्रामसभेचा. तुम्हाला लेटर पण दाखवतो कोर्टाचे. ऑर्डर मोठी का जजमेंट मोठं मॅडम? ऑर्डर मोठी का जजमेंट मोठं? हा मग तुम्ही काय ऐकत नाही का म्हणा ग्रामसभा काय? मी भारतीय संविधानाला मानत्या का नाही? मग ग्रामसभेला मानत्या का नाही एवढं सांगा पण हा का नाही? आम्ही सगळ्यांना मग मानतो. तुम्ही का शांतीभंग का चालली? त्यांचं पण ऐकून घ्या. पेक्षा तुमचा ग्राम मी काय ठराव म्हणतो, मोठा आहे त्यांचं हे आम्ही मान्य नाही करत. आम्ही मान्य नाही करत तुमचं काही नाही का? आणि एक मिनिट तुम्ही मला कायदा तुमचं सुव्यवस्था हे प्रश्न कायदा आज इथे मी देवीदास पंडित शेळके आज इथे पुन्हा एकदा नाशिक ब्रँचचे दीपाली नगरच्या शाखेचे युनियन बँकचे कर्मचारी इथून मागेही 2-3 वेळेस आपल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी आलेले होते. त्यांना 2 वेळेस इथून धुडकावून लावलं होतं. पण आज पुन्हा त्याने एक कायद्याचा गैरवापर करून पोलिसांचा बळाचा वापर करून पुन्हा आज दांडकशाहीने आमचे जमिनीचे कब्जा मिळवण्यासाठी आले असता आम्ही त्यांना विरोध करत असताना माझी आई स्वतः शोभा पंडित शेळके ही पहिल्यांदाच आजारी असल्या कारणास्तव कॅन्सरग्रस्त असल्या कारणानं आज पुन्हा ती इथं विरोध करण्यासाठी उभी राहिली असता बँकेची कोण कर्मचारी तिचं नाव माहीत नाही आणि बँकेचा मॅनेजर चेतन कुलथे म्हणून आणि त्यांचे अजून काही पोलीस कर्मचारी यांनी आम्ही त्यांना सांगत होतो का आम्ही कर्ज भरायला तयार आहे, तुम्ही एवढ्या पुढच्या प्रोसिजर करू नका. पण त्यांनी आज अशी आरेराई केली काय अक्षरशः त्या पोलिसांचा बळाचा वापर करून आणि ती मॅडम जी होती कुठली अधिकारी वसुलीची अधिकारी काय माहीत नाही तिने आईला अक्षरशः अशा गोष्टी सांगितलं का ठीक आहे तुम्ही कुठली आम्ही तुमच्याकडून कर्ज वसूलच करणार. आणि त्या ऐकून आईला असा धक्काच बसला आणि आई त्या क्षणी डायरेक्ट बेशुद्ध पडली. आणि या बेशुद्ध जर त्या आईच्या जीवाला जर काही कमी जास्त जर झालं तर आम्ही सर्वस्वी जबाबदार त्या बँकेचे अधिकारी आणि त्या बँकेला धरू हा आजच इशारा देऊन टाकतो आमच्या वतीनं. आणि पोलिसांनी सुद्धा आज बळाचा वापर करण्याचा खूप प्रयत्न केला पण आज तो आम्ही हाणून पाडण्यास शेतकरी क्रांतिकारी संघटनेची शेतकरी संघटना सर्व गावातले ग्रामस्थ एवढ्यांचं पाठबळ भेटल्या कारणास्तव आज त्यांना परत आम्ही इथून पळून लावलं. पण पुढं जर काही आमच्या जीवाला धोका झाला तर याला सर्वस्वी जबाबदार ती बँक आणि तो बँकचा मॅनेजर राहील. मी मनीषा सोमनाथ शेळके, मी कर्जदार आहे. मी कोकणगाव खुर्द इथं माझी शेतजमीन आहे त्याच्यावर मी कर्ज घेतलेलं होतं ना आज ते तिसऱ्यांदा जे युनियन बँकेचे शाखेचे आहे दीपाली नगर शाखेचे ते कुलते साहेब आज तिसऱ्यांदा इथं कब्जा घेण्यासाठी आलेले होते. आणि आम्ही म्हणजे वणी ग्रामीणला पहिल्यांदा तिथं नोंदणी केलेली असताना पोलीस प्रोटेक्शन यांना मिळू नये म्हणून तरी त्यांनी नंतर बळाचा वापर करून म्हणा पुढे APIला कोणाला फोन करून त्यांनी पोलीस प्रोटेक्शन घेतलं आणि इथपर्यंत आले आणि इथे येऊन त्यांनी आम्हाला आरेरावी केली. आणि म्हणजे त्यांनी कसं त्यांचा बळाचाच वापर केलेला आहे. इथं आमचं कोणतीही गोष्ट त्यांनी ऐकून घेतलेली नाही. आम्हाला थोडासा म्हणजे असा ओलावा त्यांनी तयार करून दिला म्हणून आज या परिस्थितीत ते लोक इथून निघून गेलेले आणि आज त्यांना तो कब्जा घेता आला आणि फक्त शेतकरी संघटनेमुळे आणि माझ्या ज्या जाऊबाई ज्या कॅन्सरग्रस्त झालेल्या आहे त्यांच्या त्या आरेरावीमध्ये त्या बँकेचा मॅनेजर जेव्हा बोलत होता म्हणा त्यांच्या त्या मॅडम आलेल्या होत्या त्या म्हणा त्या तर त्यांचं आय कार्ड पण दाखवत नव्हत्या कोणत्या याच्यातून आलेल्या आहे का काय आले कोणतंच काहीच दाखवत नव्हत्या. त्यांच्या त्या आरेरावीमध्येच माझ्या जाऊबाई चक्कर येऊन पडल्या
आणि त्या स्थितीला जर त्यांना काही कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण राहणार आहे? हे बँक कर्मचारी जे कुलते साहेब आहेत हे राहणार आहे, ते डावरे वकील जे DRTचे आहेत ना ते डावरे वकील ते राहणार आहे. हे सर्वस्वी जबाबदारी युनियन बँकेचे हे कर्मचारी राहणार आहे आणि ते डावरे वकील राहणार आहे. मी मंगल संजय शेळके. आमची शेती इथे कोकणगावला शेतीवरती कर्ज उचललेलं होतं, पण काही कारणामुळे आमच्या कर्क आजाराचं पेशंट असल्यामुळे आणि वातावरणामुळे आम्हाला ते कर्ज काही भरता आलेले नाही. पण त्याच्यावरती असा बँकेने आमच्या जमिनीचं खूप कब्जा आणला आहे आणि त्याच्यासाठी आमचे खूप प्रयत्न चालू आहे. आम्ही पैसे भरायला पण तयार होतो, तरी पण त्यांनी आम्हाला नाकार दिलेला आहे आणि आमची जमीन त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतली. पण आम्ही आमच्या जमिनीवरती त्यांना कब्जा बसू देणार नाही. आमची जमीन आम्हाला परत घेण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू आणि आमची जमीन आम्ही परत मिळवू असे आमचे प्रयत्न चालूच राहणार आहे. शेतकरी संघटनेमुळे आज शेतकरी संघटनेमुळे आम्ही आमच्या जमिनीवरती त्यांना कब्जा दिला पण नाही आणि बसून पण देणार नाही अशी आमची विनंती बुवा शेतकऱ्यांकडून. मी मनीषा मधुकर शेळके बोलते. आज आमच्या जमिनीचा कब्जा घेण्यासाठी आले होते इथं, तर आम्ही त्यांना काही कब्जा घेऊन दिला नाही. इथून आम्ही त्यांचं या टाळणी करून परत पाठवून दिलं शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटनेची मदत घेऊन तो कब्जा आम्ही फेटाळून लावला. तो कब्जा आम्ही त्यांचा फेटाळून लावला आणि आम्ही परत आले बी कब्जाला परत कब्जाला परत आल्यावर देणार नाही. परत देणार नाही. काही गैरकायदा जमीन विकली असेल ती जमीन त्यांना वेळीच परत करा. रक्तपात होण्याची वाट पाहू नका. जर तुम्ही जमीन घेण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्राची संघटना त्यांच्या पाठीमागं उभी राहील आणि रक्तपात झाला तरी चालेल, पण त्यांना जमिनीचा ताबा मिळू दिला जाणार नाही. एवढंच या प्रसंगी इशारा देतो आणि संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी या महिलेची जमीन वाचवली, या कार्यकर्त्यांची, महिला कार्यकर्त्यांची आणि त्याचप्रमाणे काय नाव त्याचं लिंबाजी दैपुडे ते कुठून आले ही जमीन थांबवण्यासाठी बुलढाण्याहून आले. लिंबाजी दैपुडे हे संघटनेचे कार्यकर्ते. ही जमिनीचं बातमा आली म्हणजे येऊन या ठिकाणी या जमिनी वाचवण्यासाठी, त्याचप्रमाणे या ठिकाणी भगवान बोराडे पण आला होता. या सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, बँकेला पेटळून लावलं. आता अशीच आज आपण यशस्वी झालो आणि या पुढचा लढा जो उतार्यावर ज्या जमीन मालकांनी नाव लावलं ते पूर्ववत करण्यासाठी आपल्याला एक आंदोलन करावं लागणार आहे. सगळ्यांनी साथ द्यावा आणि जोपर्यंत ते उतार्यावरचं मालक खरेदी नाव उडत नाही तोपर्यंत आपला लढा चालूच राहील. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.